पत्रकार बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत। माझ्यासोबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सर्व राज्यातील कार्यकारिणीचं देखील मनापासून मी स्वागत करतो। देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्रजी मोदी हे विराजमान होत आहेत। त्याबद्दल सर्वप्रथम राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सोबतच्या अलायन्स पार्टीनं या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये अतिशय मेहनतीनं काम केलं, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं। विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तळागाळापर्यंत पोहोचून आपल्या सरकारची कामगिरी 10 वर्ष विकासाच्या बाबतीतला जे काही आपलं मत आहे ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। परंतु राज्यामध्ये काही अंशी पिछेहाट झाली आणि आता एनडीएचं सरकार हे त्या ठिकाणी सत्तेवर येत आहे। निश्चित स्वरूपामध्ये राज्यातील कामगार चळवळीमध्ये, श्रमिकांच्या चळवळीमध्ये गेली 30 वर्ष काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टी बरोबर आज 9 वर्ष मी बरोबर आहे। पक्षामध्ये ही पार्टी देश पातळीवर, राज्य पातळीवर सत्तेत राहावी याकरता श्रमिकांचं संघटन करण्यामध्ये, श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना बरोबर घेऊन पार्टीचं ध्येय आणि पार्टीचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला। विशेषतः सातारचे उदयनराजे भोसले असतील, मावळातले श्रीरंगाप्पा बारणे असतील, मुरली अण्णा मोहोळ पुण्यातले, छत्रपती संभाजीनगरला भुमरे साहेब आहेत, त्याचप्रमाणे शिरूरला आढळराव पाटील साहेब, मुंबईला ज्या ज्या ठिकाणी आमची कामगार आहेत त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या नेत्यांचा प्रचार करण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न केला। त्यामध्ये सातारा, पुणे, मावळ, मुंबई आणि औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संघटनेच्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी बऱ्यापैकी यश आलं। एक शिरूरची अपवाद वगळता आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलं। 8-9 वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वापर्यंत श्रमिक, कामगार आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे, तोच खरा मतदार आहे। तो ओबीसी मध्ये आहे, तो एससी मध्ये आहे, तो एनटी मध्ये आहे, तो ओपन मध्ये आहे, तो सर्व धर्मामध्ये आहे, तो श्रमिक आहे आणि खरा राम त्यांच्यामध्ये आहे।
त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या श्रमाला महत्त्व दिलं जावं, याकरता गेली 30 वर्ष आम्ही अविरत प्रयत्न करत असताना गेली 8-9 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या मंचावरती काम करत असताना आम्ही प्रयत्न केला की त्यांच्यापर्यंत पोचावा. काल देवेंद्रजींची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं की अपयश आलेलं आहे. मी त्यांच्या प्रामाणिकपणाचं धन्यवाद देतो. मान्य केलं. कंत्राटदार आणि ठेकेदार आजूबाजूला ठेवल्यानंतर अपयशच येतं. पैशाच्या ताकदीवरती बँकांना बुडवणारी काही मंडळी पुढं करायला लागल्यानंतर कुठंतरी आमच्यासारखे प्रामाणिक कष्ट करणारे कामगारातले प्रतिनिधी, शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना 8-8, 9-9 वर्ष जर विश्वासात घेऊन त्या ठिकाणी त्यांची दुखणी काय आहेत हे विचारण्याबाबतची आपल्याला त्याबाबत वेळ कमी पडतो, मिळत नाही. 8-8, 9-9 वर्ष श्रमिकांपर्यंत येता येत नाही, शेतकऱ्यांपर्यंत येत नाही. त्यामुळे तुम्ही काल व्यक्त केलेले दुःख हे मला कुठेतरी त्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक वाटतं. त्यांनी अपयश त्या ठिकाणी मांडलं. आजपर्यंत त्यांच्या उंचीबद्दल मला कौतुक होतं, परंतु कालच्या त्यांनी मानणं की कुठेतरी चुकतंय आणि ही चूक कबूल केली त्यांनी. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये, आमच्या पक्षामध्ये खूप मोठी उलथापालथ करण्याची गरज आहे. कंत्राटदारांना घेऊन देश चालवता येत नाही, एजंट लोकांना देश घेऊन चालवता येत नाही, हे जनतेनं दाखवून दिलं. माझ्यासारख्या श्रमिकांसाठी आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस पक्षामध्ये काम करत असताना कुठेतरी हे शल्य बोचत होतं, हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी की जर आपण हवेत राहिलो तर उद्या दरवाजे बंद होणार आहेत. आज मी सुद्धा आलो, कारण अनेक वर्षानंतर 10 वर्ष सत्तेत पक्ष आला, पार्टी आली, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. अनेक दरवाजे वाजवले आम्ही 10 वर्षामध्ये की श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांकडे आपण बघितलं पाहिजे. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला जाताही आलं नाही 10 वर्षामध्ये. मग माझे लाखो कामगार तिथं काय पोचणार? त्यांना मी काय उत्तर देणार? त्यामुळं आत्मपरीक्षण करण्याची भारतीय जनता पार्टीच्या, माझ्या पक्षाच्या नेत्यांना आज गरज आहे. नक्की काय चुकतंय? ज्या ठेकेदारांनी लाखो कामगारांची पिळवणूक करायची, त्या ठेकेदारांविरोधामध्ये तक्रार ज्याच्याकडे न्यायची तोच ठेकेदार बाजूला बसलेला असेल तर जाणार कुणाकडे? ज्या खात्याचं ज्ञान नाही असा मंत्री तिथं बसवला तर कामगार, शेतकरी जाणार कुणाकडे? पक्षाचं आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता काय मिळावं यासाठी आयुष्यात कधीच धडपडला नाही. ना आमदारकीसाठी, ना मंत्रिपदासाठी, कशासाठीच आम्हाला अपेक्षा नाही आहे. अपेक्षा ही होती की करोनाच्या कालखंडामध्ये जी वाट मजुरांची लागली, आयुष्य उद्ध्वस्त झाली, त्यांची फरफट झाली, हे बघितलं गेलं नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, फक्त अध्यादेश काढले कुणाला नोकरीवरून काढू नका, परंतु गेल्यानंतर पुन्हा घ्यावं यासाठी 13 दिवस त्यांच्याच पक्षाचा माझ्यासारखा कार्यकर्ता 13 दिवस उपोषण केला, डुंकुनी बघितलं नाही. 4 महिने बाकी आहेत विधानसभेला.
पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमच्यासारख्याची खंत, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना हे चित्र विदारक बघवताना दुःख होत आहे. कारण हळूहळू नकळत पक्षापासून समाज तुटत गेला, ह्यांना कळलंही नाही. आणि जे काही कोंडाळं होतं त्यांनी कळूनही दिलं नाही. आणि आम्ही हात करून सांगत होतो, ओरडून सांगत होतो, समाज तुटत चाललाय, समाज तुटत चाललाय. बघायला वेळ नव्हता. हवेत हा पहिला आवाज माझा आहे. मी पक्षात आहे. अजूनही 4 महिने आहेत विधानसभेला. सायलेंट किलर काँग्रेस ठरली. प्रचार नाही, प्रसार नाही, कुठं टी व्हीवर बातम्या नाही. 1 नंबरचा राज्यातला पक्ष ठरला. सतत गाजावाजा करणारे तुम्ही पाठीमागं पडला. जे पक्ष संपत आले होते त्यांना जीवनदान दिलं, पुढे आले. समाज हा गृहीत धरून चालत नाही हे या निवडणुकीनं दाखवून दिलं. तुम्ही समाजाला गृहीत धरू नका, तुम्ही श्रमिकाला गृहीत धरू नका, तुम्ही शेतकऱ्याला गृहीत धरू नका, हे समाजानं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आज खरोखर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि 4 महिन्यामध्ये पुन्हा जर राज्यात यायचं असेल तर खाली तळागाळातल्या कामगार प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, त्यांना विचारा, थिंक टँक घ्या, त्यांना विचारात घ्या आणि काय दुखणं आहे समजून घ्या. हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद. कारण मी आजही विचारायला गेलो पक्षाच्या मंचावर, मला आवाज दिला मी, तर मला खात्री आहे ते मला बोलवणार नाहीत. ते अजूनही भ्रमात. त्यामुळं मला पक्ष वाचवायचा आहे. मी एक पक्षाचा पाईक आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे. पुन्हा पक्ष जिवंत राहावा, पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा व्हावा, यासाठी आता तरी जागृत होणं ही काळाची गरज आहे. एवढंच या ठिकाणी सांगेन. अन्यथा 4 महिन्यानंतर जे अस्तित्व आहे ते नष्ट होणार आहे. पश्चातापाची वेळ येणार आहे. नंतर पुन्हा तळागाळापासून सुरुवात करावी लागणार आहे असं मला वाटतं. मला खात्री आहे 10 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये मी जो पक्ष जाणलेला आहे त्यामध्ये अतिशय तत्वशील चांगली मंडळी पण पक्षात आहे, जे बारकाईने सगळा विचार करतील, अभ्यास करतील आणि पुढे काहीतरी मार्ग काढतील. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आता तिसऱ्यांदा आदरणीय पंतप्रधान देवेंद्रजी नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत. त्यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना पेढे आणलेले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. आम्हाला मोदी सरकार आणायचं होतं आणि NDA सरकार आलेलं आहे. पुन्हा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला हे सांगायला बोललं, पेढे खायला बोलवलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगायला हे आज आता ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या तुम्ही मांडाव्यात आमच्या, यासाठी बोलवलंय. सरकार हे ठेकेदार आणि कंत्राटदार घेऊन नाही चालत का? फक्त राज्यातील सरकार तसं चालतं. कंत्राटदार, ठेकेदार, एजंट घेऊन सरकार चालवता येत नाही हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे. हे मी सांगतोय आज. मी तर राज्यापुरतं बोललोय आज. अदानी अंबानीचा उल्लेख करा म्हणजे वेळ येईल. काय इथलं जे सीट आहे ते भाजपकडे नव्हतं आणि कुठल्या तरी तुमच्या मित्र पक्षाचं सीट आलं म्हणून हा कुठला रोष आहे का? बिलकुल नाही. हा ऑलवर आहे. रोष काय? माझ्या नेत्यांनी काल जे प्रामाणिकपणे कबूल केलं त्यांचं मी कौतुक केलं की असाही नेता आहे माझा की जो कबूल करतोय की पराभवाची कारणं. मग मी सांगतो त्यातली कारणं काय काय ती. तुम्ही बोलता
असं काही नाही. नाही, पण तुम्ही 10 वर्ष बोलता बोलता सांगितलं की 10 वर्षात श्रमिकांकडे कामगारांकडे 10 वर्षामध्ये लक्ष दिलं गेलं नाही. जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रात आणि तुम्हाला मी सांगेन साहेब की आज तुम्ही पत्रकार आहात. 9-10 वर्ष झाली. श्रमिक बाजूला गेलाय, शेतकरी बाजूला गेलाय. तुम्ही लक्ष द्या, युवक आजचा जो सगळ्यात जास्त प्रेम करत होता मोदीजींवर आणि पक्षावर, तो आज कुठंतरी तुटलेला आहे. तोही संभ्रमावस्थेत आहे. छोटे छोटे उद्योजक आहेत, ते संभ्रमावस्थेत आहेत. छोटे छोटे व्यापारी आहेत, ते सुद्धा नाराज आहेत. हा त्यांचा जो आवाज आहे हा ऐकायला पाहिजे ना आम्ही, आणि आम्ही त्यांच्यामध्ये आहोत. आज तुम्ही आहात पत्रकार, राज्यामध्ये लाखो पत्रकार आहेत. कधी तुम्ही स्वतःला विचारा की कुठंतरी हे सगळं सुधारण्याची गरज आहे. त्यामुळं काल देवेंद्रजींनी जी कबुली दिली त्यांचं मी त्या ठिकाणी कौतुक करतो. आणि आता तरी बदल करा. हे जे कामगारांवर शेतकऱ्यांवर अन्याय करतात, त्यांचं कमिशन खातात, अशा कंत्राटदारांना थोडं बाजूला ठेवा. एकच मिनिट यशवंतजी, ठेकेदारांना बरोबर घेणाऱ्यांचंच सरकार आलं म्हणून पेढे वाटताय का तुम्ही? आम्ही आमचं सरकार आलं केंद्र NDA मध्ये, पुन्हा हे बघा पेढे वाटणार ना. तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर आम्ही होतोय. मग हे सगळं सरकार हे ठेकेदारांना कंत्राटदारांना नाही, सगळे नाही, सगळ्यांना नाही. मी सांगितलं त्यातले काही परीक्षण करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची. त्यामुळे थोडी सुधारणा होणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत कामगार विरोधी कायदे केले नाहीत अजून. हो साहेब, 40 कायद्यांचे 7 वरती आणले नाही, अजून ते इम्प्लिमेंट केलेले नाहीत. समाविष्ट करून इम्प्लिमेंट केलेले नाहीत. त्या कायद्याच्या विरोधात मी जरी पक्षात असलो तरी आम्ही आंदोलन 13 दिवस केलं, थांबवलं, उपोषण केलं, प्राणांतिक उपोषण. माझ्या सरकारनं, माझ्या नेत्यांनी, भूपेंद्र यादव आहेत, त्यांनी सर्वांनी ऐकलं, थांबवलं महाराष्ट्रामध्ये. एवढी खतखत राहता हा सगळं खटाटोप एकंदरीत तुम्ही म्हणताय की आता तरी लक्ष द्यावं. नक्की कोणत्या विधानसभेवरती तुम्ही दावा करणार आहात? कुठला? आणि निवडणूक नाही, दावा फक्त श्रमिकांना न्याय द्यावा याचा दावा आहे माझा. कष्टकऱ्याला न्याय द्यावा याचा दावा आहे. आणि त्यासाठी अविरत 30 वर्षे लढतोय ना. आजपर्यंतच्या सगळ्यात जास्त केसेस माझ्या ज्या आहेत हायकोर्टामध्ये, सुप्रीम, राज्यातली एकमेव राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना आहे जिनं सगळ्यात जास्त केसेस हायकोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट, लेबर कोर्टमध्ये टाकलेल्या आहेत. ती त्यामुळं माझा पक्ष आहे, मी सांगणार ना. म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की जे श्रमिकाला कळलं, सामान्य माणसांना कळलं, ते तुम्हाला अजूनही कळत नाही. कुणाला? एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, लक्षात घ्या, कंत्राटी कामगार पद्धत ही आत्ता सुरू झाली नाही आहे. 1970-72ला ही सुरुवात झाली. आणि त्यामुळे असा काही हिते काय माहिती आहे का, जो पक्ष सत्तेवर येतो त्याच्या अवतीभोवती जास्त ठेकेदार, भांडवलदार, उद्योगपती यांचा गराडा जास्त असतो, कारण तिथं लक्ष्मी असते. त्यामुळं श्रमिक शेतकरी हा जरा दूर जातो. त्यामुळं माझी इच्छा एवढीच आहे की आता नाही, त्यांची गरज आहे ना देशाच्या प्रगतीसाठी, ते पाहिजेत, परंतु त्याबरोबर जो कष्ट करतो, खरा घाम गाळतो, त्याला थेट परमनंट नोकरी मिळाली पाहिजे. तो थेट सेवेत गेला पाहिजे, त्याला पगार चांगला मिळाला पाहिजे, त्याचंही जीवन घडलं पाहिजे. जसं कन्फर्मेशन मला सत्तेत वाटतं तसं त्यालाही नोकरीमध्ये कन्फर्मेशन वाटतं व्हावं. त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी आलोय. हां, असं स्टेटमेंट केलंय की दलित आणि मुस्लिम मतं मिळण्यामुळं भाजपची पिछाडी झाली, असं वक्तव्य करणं योग्य वाटतं का तुम्हाला? शिंदे सेनेच्या गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केले आज. ठीक आहे, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य ना. काय 10 वर्ष मोदी सरकार बोलणारे आता इंडियाची भाषा करायला लागले. बरोबर आहे. पाय जमिनीवर आले का?
नाही. मोदी सुद्धा एवढं सरकार बोलतात. ठीक आहे, आम्ही बहुमतात आलो असतो तर मोदी सरकार म्हणलं असतं. आता एनडीए आली म्हणून एनडीए सरकार म्हणणार, आता कसं मोदी सरकार? बंडाची भाषा वापरली. बंड नव्हे, हे बंड नव्हे, तुम्ही शालजोडीतून मागले. बंड नव्हे, बंड नव्हे, ही खंत, खंत व्यक्त केली. ही खंत मांडली. नाही नाही, खंत मांडली. हो मला धमकी आहे का? खंत व्यक्त करणं, आपल्या घरामध्ये देखील आई वडिलांनी आपल्या जर चुकीचे काही निर्णय घेतला तर मुलं देखील आपलं खंत व्यक्त करतात, निषेध. याचा अर्थ घर फोडावं अशी भाषा नाहीत करत. ही खंत आहे, दुःख आहे, वेदना आहेत. आता काल सुद्धा देवेंद्रजींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मध्ये त्यांनी मांडलं त्यांची भूमिका, तशी मी माझी भूमिका मांडतोय. भूमिका मांडली देवेंद्रजींचं वेगळे, पण तुम्ही खंत व्यक्त केली. मुलगा जेव्हा लहानपणात असतो तेव्हा त्याला आईबाप रट्टा मारतात, तर तुम्ही खंत व्यक्त केली. पक्षाकडून कारवाई होईल अशी भीती नाही वाटत तुम्हाला? मला नाही नाही, पक्ष चांगलं, माझा पक्ष असा आहे की मी जर सत्य सांगितलं तर कारवाई करणार नाही, सुधारणा करेल. तुम्हाला संधी दिली नाही म्हणून तुमच्यावर एका सध्याची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीसांनी अपयश मान्य केलं आणि ते म्हणाले की मला मोकळं करा. तुम्हाला असं वाटतं तर त्यांनी पायउतार व्हावं? नाही, तो पक्षश्रेष्ठी निर्णय, तुम्हाला तेवढा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यांच्या संदर्भामधला. राष्ट्रीय नेते आहात तुम्ही, जर त्यांचा नाही नाही, मी तर देवेंद्रजींना सांगेल तुम्ही बिलकुल मागे घेऊ नका. तुम्ही सत्तेत थांबा, तुम्ही पक्षात सुद्धा थांबा. मी ते स्पष्ट सांगतोय देवेंद्रजींना. मी उतार व्हावं का नैतिकतेचा? अजिबात नाही. त्यांनी सत्तेत पण राहिल्यानंतर कामगारांना कसे भेटणार? तुम्हाला काय भेटतील? अजून बीजेपीचं वाटोळ करायचंय. नाही, ही तुमचं मत आहे, असं होत नाहीये. लक्षात घ्या, देवेंद्रजींमुळेच त्या माणसाच्या देशाची जबाबदारी घेऊन पायउतार कोण व्हावं तुमच्या पक्षात? कुणी व्हा? कुणी जबाबदारी कुणी घ्यावी? हे बघा, अपयशाचं पाय उतार होणं हा पर्याय नाही. पुन्हा जिद्दीनं लढणं आणि पुन्हा विजयश्री खेचून आणणं आणि समाजासाठी लढणं, समाजाच्या हितासाठी लढणं. यासाठी शिरूरमध्ये तुम्ही काम केलं नाही, तुम्हीच म्हणाले शिरूरमध्ये तुम्ही काम केलं नाही, मग नेते कसे काय? शिरूरमध्ये सगळीकडे केलं आम्ही काम, शिरूरमध्ये अपयश आलं. नाही, अपयश आलं. शिरूरमध्ये काम, मी सगळीकडे कामं केली, तिथे अपयश आलं. त्याची काय आता आम्ही त्यांनी मुख्यमंत्री असलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री केलं. शरद पवारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती की जगातलं असं उदाहरण आहे की मुख्यमंत्री झालेला माणूस उपमुख्यमंत्री झाला. त्यावेळेसही फडणवीसांनी रडत रडत ते पद घेतलं आणि आता परत ते काल रडत रडत राजीनामा देतात. पक्षाचा आदेश असतो तसा मानावा लागतो. पक्षाचा आदेश आहे तसा मानावा लागतो. तिथं काम केलं आणि पडले तिथं दाखवलं. जिथं निवडून आले तिथं तुम्ही काम केलं आणि पडले तिथं काम दाखवलं. नाही, असं काम दाखवणं चांगला माणूस आहे ते आढळराव पाटील. पक्ष डावलतोय, संधी देत नाही अशी खंत आहे का तुमची? नाही नाही नाही, माझी काही खंत नाही. मला फक्त एक आहे की आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की आपण सर्वसामान्य तळागाळातला श्रमिक आणि शेतकरी याच्या वेदना जाणून घ्याव्यात. हा दूर चाललाय का याचं आत्मपरीक्षण करावं, यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. माझ्या नेत्यांना ह्यांना ते काही पळसाला पानं ती नाही तो, त्यामुळे तसं काही नाही. ते बिचाऱ्यांनी आज इथपर्यंत त्यांनी लढून आज सत्ता आणणं एवढं सोपं नाही आहे. आणि सगळ्या कमी वयात देवेंद्रजींनी जे काम केलंय ते कौतुकास्पद आहे. आत्मपरीक्षण करण्याचा अर्थ असा असते की त्या घटकाला प्रतिनिधित्व देणं, जे तुम्ही या लोकसभेच्या आधी सुद्धा मागणी केली होती. आता विधानसभा तोंडावर आहे, श्रमिकाला प्रतिनिधित्व द्यावं अशी तुमची थेट मागणी आहे का श्रमिकाच्या संघटनांना? श्रमिकांना महत्व द्या, श्रमिकांचे प्रश्न सोडवा. मला प्रतिनिधी नाही गरज ना, माझा पक्ष मांडेल ना. पूर्ण पक्षाने भूमिका श्रमिकांसाठी घ्यावी, वैयक्तिक नाही ना. मागितलं होतं ना, मग जेव्हा नाही दिलं आम्ही आपणचं काम केलं. विधानसभेला का मागे हटताय? कुठे हटत नाही, इथं राखीव नाही. म्हणले ना, ज्या माणसाला तिथं बसवलं त्याला ते माहीतच नाही. विधानसभेच्या रिंगणात दिसतील. आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपण आलात, आभारी आहे. पेढे आणले सगळ्यांना ताबडतोब. माझे सर्वोच्च नेते
देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होत आहेत. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी आज पेढे वाटत आहे आणि त्यांना प्रमुख दिवस आहे. आजचा दिवस हा त्यांच्यासाठी म्हणजे आमच्या पक्षासाठी सगळ्यात मोठा आहे. हॅट्रिक पंडित जवाहरलाल नेहरू नंतर पहिल्यांदा असं घडत आहे की देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान. एवढं सोपं नाही साहेब, केलं. अजूनही विश्वास आहे. धन्यवाद. तुम्ही स्वप्न बघा, आम्ही 5 वर्ष काढणार, NDA बरोबर घेऊन काढणार. तुम्ही स्वप्न बघा, परंतु एक नाही काही ठराविक लोक आहेत. तुमचं नाही म्हणत आहे. आम्ही स्वप्न बघतोय आमदार यशवंत भाऊ भोसले असं नाव कुठंतरी दिसावं. आमदारापेक्षा मी मोठा आहे. आमदार छोटा माणूस. लाखो श्रमिकांचं प्रतिनिधित्व करतो. आमदार फक्त एका मतदारसंघाचं करतो. मी राज्याच्या कामगारांचं प्रतिनिधित्व करतो. मी मोठा आहे. म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली मी. आपला रोज कोणावर आहे नेमकी? सगळ्यांना नाश्ता दे. या ना. घ्या. सगळे त्याच्यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. या अपयशाची कारणं काय आहेत? त्याच्यासाठी कोण जबाबदार आहेत? काय सांगा. सर्वप्रथम देशाच्या पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे विराजमान होत आहेत. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करून त्यांना भविष्यामध्ये 5 वर्ष पूर्ण करण्याकरता राज्यातील आणि देशातल्या लाखो श्रमिकांच्या वतीनं मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टीला जेवढं यश मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं पुढं आम्ही सरकलो नाही याची निश्चित खंत आहे. आणि राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल ती खंत देखील मांडली. खरं तर 10 वर्ष सत्तेवर आम्ही आहोत आणि सत्तेवर असताना कुठंतरी कळत नकळत श्रमिकांच्या बरोबरचे आणि कामगार जो लाखोंच्या करोडोंच्या संख्येनं आज आहे त्याची आणि शेतकऱ्यांचे कुठेतरी प्रश्न ज्यावेळेस पटलावर आले. आमच्यासारख्या कामगार चळवळीत काम करणाऱ्या 30 वर्ष कार्यकर्त्यांनी, माझा राष्ट्रीय श्रमिक आघाडी असेल, भारतीय मजदूर संघ असेल, तत्सम इतर काही कामगार संघटना आहेत, यांनी ज्या कामगारांच्या व्यथा मांडल्या, ज्या देशातल्या करोडो कामगारांच्या व्यथा होत्या, त्या व्यथा ऐकून घेणं, त्या व्यथा सोडवणं हे एक सरकारचं कर्तव्य असतं. शेतकऱ्यांची काही अडचणी आहेत, त्यांच्या शेतीला हमीभाव असणं, या सगळ्यांचाच परिणाम हा असा झाला की हळूहळू कामगार, श्रमिक, शेतकरी हा जो विविध जातींमध्ये अडकलेला आहे, विविध जातींमध्ये आहे, त्यानं श्रमिकाला आणि शेतकऱ्याला त्यांच्या मनामध्ये खतखत होती, ती या मतांच्या माध्यमातून त्यांनी थोडीशी ती दाखवली. माझ्या नेत्यांना मी आज पार्टीच्या सर्व राज्यातल्या देशातल्या नेत्यांना मी एवढंच सांगेन की आपल्याला या घटकांना, श्रमिकांना, शेतकऱ्यांना, छोट्या छोट्या उद्योजकांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, युवकांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी महत्त्वपूर्ण जास्तीत जास्त वेळ लक्ष देणं आणि सरकारनं त्याच्यात लक्ष घालणं हे खरं गरजेचं होतं. आणि येणारे 4 महिन्याचा काळ आहे, पुन्हा राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत. त्या अनुषंगानं या 4-5 महिन्यात तरी कामगार, श्रमिक, शेतकरी, मजूर, व्यापारी, छोटे मोठे उद्योजक, छोटे छोटे आणि विद्यार्थी, युवक यांच्या प्रश्नांवरती भविष्यात पक्ष लक्ष घालावं
यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. काल खंत देवेंद्रजींनी मांडली, त्यांना मी एकच सांगेन आपल्या आजच्या माध्यमातून, आपल्यामध्ये धमक आहे, आपण सरकारही सांभाळू शकता आणि पक्षही सांभाळू शकता. त्यामुळे माघार न घेता हे 4 महिने जे जे आमच्यासारखे गट बाजूला सुटलेले आहेत तुमच्यापासून, त्या सर्व घटकांना तुम्ही पुन्हा जवळ घ्या. त्यांचे प्रश्न 4-5 महिन्यामध्ये सोडवा. छोट्या छोट्या गरजा आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. नोकरीवरती मजूर काम करणाऱ्या मजुराच्या, नोकरीमध्ये काम करणाऱ्या नोकरांच्या, कामगारांच्या, श्रमिकांच्या, शेतीवरती राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या, ह्या विषयावरती युद्ध पातळीवर काम करा आणि पुन्हा एकदा राज्यावरती आपली सत्ता आणा. मागं हटू नका. पाय उतार होण्याचं किंवा मागं हटण्याचं काम करू नका. राज्यात तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं अपयश आलेलं आहे ते तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मान्य केलं आहे, पण मान्य करून थांबून चालणार नाही. आत्ताची परिस्थिती काय आहे हे सगळे अपयश बघता त्यांना आत्मपरीक्षण करावं लागणार आहे का? काय नेमकं सांगायचं? सगळ्यात महत्त्वाचं, देशातल्या करोडो श्रमिकांच्या वतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे 3ऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होत आहेत. त्यांचं अभिनंदन करतो. आता जे काही महाराष्ट्रामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली, त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल आपली भूमिका स्पष्ट केली. परंतु ती भूमिका स्पष्ट करत असताना माझ्यासारखा कामगार चळवळीचा काम करणारा नेता एकच सांगेल की आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे. देवेंद्रजींनी 10 वर्षात चांगलं काम केलेलं आहे. करत असताना जो काही पक्षापासून श्रमिक दुरावला, शेतकरी दुरावला आणि विद्यार्थी, युवक हा जो दुरावला गेला, त्याचा परिणाम या निकालावर आपल्याला दिसून आला. कुठंतरी कंत्राटदार, भांडवलदार, उद्योगपती हे देशाच्या विकासासाठी पाहिजेत, परंतु ज्या तळागाळातल्या लोकांच्या मतांच्या आधारावर हा देश लोकशाहीच्या मार्गाने पुढे जातो, त्या तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि श्रमिकांच्या प्रतिनिधींना आणि कामगारांना तुम्ही त्याच पद्धतीनं बरोबरीनं रिस्पेक्ट देऊन प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. त्यांची दुःख आणि वेदना जाणून घेतल्या पाहिजेत. आणि कुठंतरी हे 10 वर्षामध्ये एवढं मोठं अंतर पडलं की माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता ज्यांनी महाराष्ट्रभर लाखो कामगारांच्या नेतृत्व केलं, अशाच कामगार नेत्याला त्यांच्याच कामगारांचे प्रश्न मांडायला जर तिथपर्यंत पोचता आलं नाही तर कामगार हा आपल्याजवळ राहणार नाही. 4 महिने बाकी आहेत, विधानसभा निवडणुका आहेत. मी देवेंद्रजींना सांगेन, मागं नाही हटायचं, पुन्हा लढा. श्रमिकांच्या जवळ जा, शेतकऱ्यांच्या जवळ जा. थोडंसं ठेकेदारांना बाजूला ठेवा. तुमच्यामध्ये ती ताकद आहे, पॉवर आहे, अभ्यास आहे, विवेक आहे, विचार आहे, नेतृत्व आहे, वक्तृत्व आहे आणि कर्तृत्व आहे. तुम्ही श्रमिकांना, शेतकऱ्यांना आणि सर्वांना एकत्र घ्या. पुन्हा महाराष्ट्रामध्ये झेंडा फडकेल. एवढंच त्या ठिकाणी मी सांगेन. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचं आणि NDA सरकारचं मी अभिनंदन करेन. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच पक्षाच्या टीमनं खालपर्यंत काम केलं, परंतु तळागाळातला मतदार हा आपला नसतो. तो कुठल्याही पक्षाचा नसतो. तो फक्त प्रश्नांच्या विकासाच्यासाठी लढणाऱ्याचा असतो. तो जातीय नसतो, काही नसतो. हे समीकरण आता या निवडणुकीत दिसून आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात शेतकरी, श्रमिक, कामगार याला ठेकेदारीवर न ठेवता त्याला कन्फर्म जीवन कसं जगवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते कन्फर्म झाले तर तुम्ही कन्फर्म राहाल. एवढंच या ठिकाणी सांगतो. एकीकडे ठेकेदारांना बाजूला केल्याशिवाय विधानसभा किंवा राज्यात सत्ता आणता येणार काय म्हणतात? ते जी मंडळी आहेत ही कामगारचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, श्रमिकांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे, त्यांच्यापर्यंत नेतृत्वाला जाऊनच देत नाहीत. आणि तिथं नाही गेले तर प्रश्न कळणार कसे?
तेवढा लाखो समाज हा मागं पडत चाललाय. त्यामुळे निवडणुका हे ठेकेदार, कंत्राटदार, भांडवलदार हे विजयी नाही करू शकत. आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते करू शकतात. हे या निवडणुकीनं दाखवून दिलेलं आहे.